मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। एकंदरीतच उद्या राज्याचा निवडणुकीचा निकाल येणार आहे, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं सातत्यानं आम्ही सत्ता स्थापन करतो असा दावा जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातो आणि 160 महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करून येणार आहे असं म्हणतात। राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष मिळून आम्ही निवडणुका लढलो। या निवडणुकीमध्ये लोकसभेचं जे वातावरण होतं त्याच्या एकदम वेगळं वातावरण या निवडणुकीमध्ये होतं, कारण लोकसभेमध्ये काँग्रेसने एक नेरेटिव्ह सेट केला आणि त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागलं, परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारचा नेरेटिव्ह नव्हता। त्यामुळे मनमोकळेपणानं लोकांनी या निवडणुकीत मतदान केलं आणि आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष म्हणून संपूर्ण बहुमतामध्ये आम्ही या ठिकाणी येऊ आणि सरकार स्थापन करू असा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे। महाविकास आघाडीकडून बैठक चालू आहे, तशीच भाजपची सुद्धा बैठक दिसली, अशी माहिती समोर येते की बंडखोर आणि अपक्षांशी सुद्धा तुमच्याकडून संपर्क साधला जातो। पहिला मुद्दा असा आहे की आम्हाला पूर्ण बहुमत मिळत असेल तर आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही, परंतु आम्हाला बहुमत मिळाल्याच्या नंतरही जर कोणी आम्हाला येऊन भेटत असेल, एखाद दोन अपक्ष कोणी, तर काय आम्ही त्याचा स्वीकार करू, परंतु आम्ही पूर्णपणे बहुमतात देणार आहे। आजच्या बैठकीत एकंदरीत काय चर्चा होती? काय असं आहे, बैठकीमध्ये आता इलेक्शन नंतर सगळे नेते एकत्र बसून काहीतरी चर्चा इलेक्शनच्या संदर्भात होत असते, परंतु पूर्ण बहुमतात आम्ही येतोय। आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही, परंतु काही अपक्षांना जर असं वाटलं तर ते आमच्या सोबत येऊ शकतात, आम्ही काही त्याचा नकार नाही। बंडखोर जरी जे तुमचे आहेत त्यांना तुम्ही पुन्हा सोबत घेणार का? तुमच्यासोबत ते एकदा पुन्हा गद्दारी करून ते असं आहे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, इथं पहिला मुद्दा आपण स्पष्ट करू की भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला पूर्णपणानं बहुमत मिळणार आहे। त्यामुळं बंडखोर हा विषय आमचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतरचा आहे, परंतु जर कोणी बंडखोर निवडून आला असेल किंवा अपक्ष निवडून आला असेल आणि ते जर का भारतीय जनता पक्षाला किंवा आमच्या सरकारला पाठिंबा देत असेल तर आम्हाला आनंद आहे। पण संजय राऊत बोलतायत की तुम्हाला खूप घाई झालेली आहे भाजपला, घाईमध्ये तुम्ही अदानीला सुद्धा मुख्यमंत्री करू शकता। हे बघा, संजय राऊताला सकाळी 9 वाजता काहीतरी बोलल्याशिवाय आणि तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी काढल्याशिवाय ते जेवणच करत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला फार गांभीर्यानं तुम्ही घेऊ नका। हे बोलणं काही राजकीय परिपक्वतेचं लक्षण नाहीये की अदानीला मुख्यमंत्री करसाल, त्यामुळे आता त्याच्यापेक्षा जास्त बोलणं उद्याच्या निकालानंतर कुणाला जेवण उद्याच्या किती आहे? महाविकास आघाडी म्हणतोय आमचा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष पूर्ण बहुमत आमचं येणार आहे आणि सरकार आम्ही स्थापन करणार आहे। उद्याचं जेवण कुणाला जाणार? उद्याच्या निकालानंतर कुणाला जेवण जाणार नाही असं वाटतं? आणि असं आहे की आमचा निकाल कोणाला चांगला वाटेल, कोणाला वाईट वाटेल, परंतु आमच्यासाठी आणि या राज्यातल्या जनतेसाठी निकाल हा चांगला असणार आहे। सर, निवडणूक आयोगाने मतदानाच्या टक्क्याच्या संदर्भात कुठेतरी गफलत केलेली आहे। 65.2% ज्यावेळेस मतदान संपल्यानंतर त्यांनी आकडेवारी दिलेली होती आणि त्यानंतर आज ते आकडेवारी देताना 66.3 ची आकडेवारी देतात। 1.3 ची आकडेवारी निवडणुकीची आकडेवारी निवडणूक आयोगानं दर तासाला, दर 2 तासाला, दर 3 तासाला जाहीर केली आहे आणि सगळं कलेक्ट होत होत शेवटी जेव्हा आकडा येतो त्यामध्ये खालीवर आकडे होत असतात। मला असं वाटतं हा निवडणूक आयोगाचा विषय, हा आमचा विषय नाही। विरोधी पक्ष याच्यावरूनच आक्षेप घेतात। फायदा होईल असं वाटतं? वाढलेल्या मतदानाचा जो टक्का आहे तो प्रामुख्यानं महिलांचं मतदान वाढलेलं आहे आणि लाडकी बहिणा या ज्या काही आहेत ह्या संपूर्णपणानं आमच्या महायुतीला पडलेल्या आहेत। सर, यावेळेस मराठवाडा विदर्भ इकडे कुठल्याच पद्धतीचा फटका पडणार नाही असं म्हणायचं का? मराठवाडा विदर्भामध्ये गेम चेंजर दिसेल का भाजपला? नुकसान भाजपला होत नाही असं दिसतं। असं आहे, भारतीय जनता पार्टीला ना मराठवाड्यात नुकसान आहे, ना विदर्भात नुकसान आहे, ना उत्तर महाराष्ट्रात नुकसान आहे, ना पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईसह कुठेही भारतीय जनता पार्टीला नुकसान झालेलं नाही। उलट लोकसभेपेक्षा कितीतरी परिस्थिती आता यावेळेस सुधारलेली आहे। परंतु एकनाथ शिंदेचे आमदार म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं ते म्हणतात। त्यांचे नेते एकनाथ शिंदे हे पूर्णपणानं भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या सोबत आहे आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काहीही चुकीचं नाही की शिंदे काय निर्णय घेणार आहेत
त्यांना माहिती आहे की ते भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि एनसीपी बरोबरच राहणार आहे आणि त्यामुळे जो मुख्यमंत्र्याचा निर्णय तो त्यांचा निर्णय आहे. सर, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालाच्या 12 तासानंतर लगेच जाहीर केला जाईल असं वडेट्टीवार असं आहे, महायुतीचा चेहरा कधी जाहीर होईल? महायुतीचा चेहरा हा आमची भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष बसून विधिमंडळ पक्षाचे नेते निवडतील. त्यात आमच्या नेत्यांची बैठक होईल आणि बैठकीनंतर आमचा नेता निवडला तर जाईल. प्रकाश आंबेडकर म्हणतात आहेत की जो पक्ष आता सत्तेत जाईल आम्ही त्यांच्या सोबत राहू. मग भाजप प्रकाश आंबेडकरांना जर सत्तेत आली भाजप तर सोबत घेईल का? असं आहे बोलणं होतंय का? आणि असं ते म्हणले. आता त्यांची भूमिका काय राहील तेव्हा आमचं सरकार स्थापन होईल तेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बोलू आपण.